विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानार्णव ऑनलाईन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपली जी रिव्हिजन बॅच आहे तर त्याला ॲडमिशन घेतलेलं आहे. तर ज्यांना अजून घ्यायचं आहे फक्त 500 रुपयामध्ये रिव्हिजन बॅच आहे ग्रुप सीची. तर त्यांना ज्यांना ॲडमिशन हवं आहे तर त्यांनी कृपया कळवायचं आहे. माझा नंबर आहे 95 88 47 51 85 यावरती मेसेज करायचा आहे. तर एक जाहिरात आलेली आहे त्याविषयी मला थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. सार्वजनिक बांधकाम विभाग जी PWD विभाग जो आहे मुंबई, तर त्यांची जाहिरात आलेली आहे. तर वेगवेगळ्या पदाविषयी तर 2109 पद आहेत बघा इथे. तुम्हाला या ठिकाणी जाहिराती दिसत 2109 पदाविषयी आहे. तर बरेचसे तुम्हाला चान्सेस वाढणार आहेत. बरेचदा आपण जागा कमी आहेत वगैरे असं म्हणून भरत नाही फॉर्म. तर फॉर्म भरल्यानंतर तुमचे नंबर ऑफ चान्सेस वाढतात. तर बऱ्याच विद्यार्थ्याचं बघितलं की फॉर्मच भरत नाहीत त्यांना. तर फीस वगैरे जास्त हे सगळं मान्य आहे मला, परंतु आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. तर फॉर्म जास्तीत जास्त भरा. यामध्ये कुठले पद आहेत तर कनिष्ठ अभियंता आहे, कनिष्ठ अभियंता गट ब राजपत्रित, कनिष्ठ अभियंता विद्युत आहे, स्थापत्य आहे म्हणजे सिव्हिलच्या जागा आहेत, वास्तुशास्त्रज्ञ त्याच्या पण आहेत. त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क त्याची जागा आहे, लघु उच्च श्रेणी गट ब अराजपत्रित आणि त्याची हे पे बँड वगैरे वेतन श्रेणी आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क त्याच्या 1378 इतक्या जागा आहेत. आणि ऑनलाईन परीक्षा होणार आहे. सगळी परीक्षा वगैरे सगळं अगदी पारदर्शक होणार, याच्यामध्ये काही अडचण नाही. त्याच्यानंतर उद्यान पर्यवेक्षक आहे, त्याच्या जागा 12 आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ स्वच्छता निरीक्षक ही पद आहेत. गट क चं पद आहे, स्वच्छता निरीक्षकचं एकच पद आहे. वरिष्ठ लिपिक गट क, तर हे पद सगळ्यांना भरता येईल असं वरिष्ठ लिपिक आहे. तर त्याच्या जागा कुठे कुठे आहेत तर त्या पण आस्थापना दिलेल्या आहेत. आस्थापना म्हणजे त्याचे कार्यालय जे आहेत, तर जागा कुठे कुठे त्याच्या आहेत तर हे पण यामध्ये दिलेलं आहे. तर ही संभाजीनगरला, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, पुणे, त्याच्यानंतर अधीक्षक अभियंता नांदेड, तर या ठिकाणी त्याच्या जागा आहेत. वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक वगैरे याची पात्रता पण खाली दिली. प्रयोगशाळा सहाय्यक याच्या पण कुठल्या कुठल्या आस्थापनेवर जागा आहेत. तर जागा कमी कमी असेल तरी तुम्ही फॉर्म कमी जागेवरती कमी जेव्हा जागा येतात एखाद्या ठिकाणी तर फॉर्मसुद्धा कमीच येतात. तर कमी जरी जागा निघाल्या तरी तुम्ही फॉर्म भराच. कमी फॉर्ममध्येच कमी कॉम्पिटिशन असेल तर लोक भरणार नाहीत, तर तिथे आपण भरायचं. वाहन चालक जे आहेत तर याच्यामध्ये 2 जागा आहेत. स्वच्छक जो असतो तो गड्डची पद आहे. स्वच्छक स्वच्छ करणार त्याच्या 32 जागा आहेत. मग जे आता गरीब होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना काहीतरी नोकरी हवी तर त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. शिपाई गड्ड म्हणजे याची पात्रता पण सोपी असते आणि फॉर्म जास्त लोक भरत नाहीत. शिपाईच्या जागा मात्र 18 आहेत. स्वच्छकच्या एकूण 32 जागा आहेत. तर ह्या जागा चांगल्या जागा आहेत. ग्रुप डीच्या जरी असल्या तरी ज्यांना खूपच अडचण आहे आणि काम करत करत शिकायचं, नोकरी करत करत कमवा आणि शिका असं ज्यांना धोरण राबवायचं तर त्यांच्यासाठी खूप चांगली ही संधी आहे. परीक्षेचा दिनांक वगैरे सगळं हे mahapwd.gov.in या संकेतस्थळावर ते कळवणार आहेत. अजून त्याची तारीख वगैरे सगळी आलेली नाही, फक्त जाहिरात आलेली आहे. जाहिरातीची माहिती याच संकेतस्थळावर करेल, याच वेबसाईटवर करणार आहे. मग सर्वसाधारण अटी तरतुदी दिल्यात, आरक्षण वगैरे त्याच्याबाबत ज्या नेहमीच्याच अटी आहेत तर तेच त्या ठिकाणी आरक्षण SC ST OBC वगैरे, आणि OBC मुलांना नॉन क्रिमिनल वगैरे लागतं. ओपन महिलांना कुठलंच डॉक्युमेंट लागत नाही. खेळाडूंना या ठिकाणी आरक्षण आहे. त्याच्यानंतर दिव्यांगांना आरक्षण आहे आणि जे अनाथ आहेत तर अनाथांचं आरक्षणसुद्धा आहे. 10 मे 2023चा जो GR आहे तर त्याच्यानुसार अनाथांना यामध्ये आरक्षण आहे. माजी सैनिकांना पण आरक्षण आहे. तर माजी सैनिक वगैरे त्यांना पण या ठिकाणी 15% आरक्षण आहे. माजी सैनिकांना चांगली संधी आहे. प्रकल्पग्रस्तासाठी आरक्षण आहे. तर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आरक्षण आहे. तर चांगली जाहिरात आहे. जागा जरी कमी असल्या तर तुम्ही भरायला हरकत नाही. वयोमर्यादा तर भरपूरच दिलेली आहे. अमागास जे ओपनमध्ये आहेत तर त्यांना 40 केली, तर करोना काळामध्ये ती वाढवलेली आहे. तर वयोमर्यादाची अडचण नाही. तर 18 ते 40 अशी वयोमर्यादा लागणार आहे. त्याच्यानंतर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे आहेत EWS, तर बऱ्याचदा प्रश्न येतो, फोन येतात मला की EWSला एज लिमिट आहे की नाही. तर अर्थातच आहे. तर EWSला सुद्धा एज लिमिट आहे. तर 18 ते 45 EWS आणि बाकी सगळे बॅकवर्ड कॅटेगरी त्यांना आहे.
खेळाडूंना पण 18 ते 45 आहे, सॉरी, खेळाडूंना पण 18 ते 45, माजी सैनिकांना त्यांची सेवा वगैरे ते कॅल्क्युलेट केलं जातं. दिव्यांगांना 45 वयापर्यंत, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 45, अंशकालीन ते त्यांचं अगोदरच बरंचसं वय झालं असतं, आधी काम केलं असतं, तर त्यांना 55 पर्यंत. परीक्षेचं स्वरूप काय, तर तेच जे आपण TCS IBPSला करतो, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान. आणि आता जिथे टेक्निकल पद आहेत, समजा कनिष्ठ अभियंता, तिथे तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न आहेत. तर तांत्रिकचे इथे ज्यांचं तांत्रिक चांगलं आहे तर त्यांना खूप स्कोप आहे बघा. 75 प्रश्न आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य 75 प्रश्न आहेत आणि गुण त्या ठिकाणी 50 आहेत. आणि इकडे 25 प्रश्न आहेत, गुण म्हणजे 75. पेपर कसा होणार आहे तर 75 आणि 25, तर 25 तुमचे सगळे प्रश्न मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान, आणि प्लस तुमचे टेक्निकलला 75, जे टेक्निकलचे पद आहेत ते. तर त्याच्यामध्ये 75 असा 200 गुणाचा पेपर आहे. आणि प्रश्नसंख्या ही 100च असणारे, अगदी तलाट्यासारखा आहे, फक्त टेक्निकलला टेक्निकल प्रश्न असतील. कनिष्ठ अभियंता विद्युत, तर तिथे पण सेम तसंच आहे. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, तर त्याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे, सेम स्ट्रक्चर आहे. 75, 25 असंच स्ट्रक्चर आहे प्रश्नांचं. अभियांत्रिकी सहाय्यक, तर त्यांना पण सेम तसंच आहे. 90 मिनटं वेळ मिळणार आहे, तर परीक्षेचा कालावधी हा 90 मिनटाचा वेळ आहे. लघुलेखक परीक्षेचा कालावधी यांचा 45 मिनिटाचा आहे. तर लघुलेखकाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, व्यावसायिक परीक्षेचे गुण त्यांना 80 आहेत. तर असं 200चं स्ट्रक्चर आहे. आणि बाकी मराठीला 15 प्रश्न, इंग्रजीला प्रश्न, सामान्य ज्ञानला 15, बौद्धिक चाचणीला 15. तर व्यावसायिक परीक्षेचे जे त्यांच्या टेक्निकलला जे लागतात, तर व्यावसायिकची ज्यांची परीक्षा आहे तर त्याला 80, तर अशी 200चे, म्हणून त्यांची 45 मिनटंच परीक्षा होणार आहे. तर 45 मिनटाचीच परीक्षा त्यांची आहे, जी लेखी परीक्षा आहे. बाकी व्यावसायिक परीक्षांना त्याला 80 गुण आहे. लघुलेखक निम्न श्रेणी, तर त्यांचं अगदी डिक्टो त्याच्यासारखंच आहे अगोदरच. उद्यान पर्यवेक्षक याचा 90 मिनटाचा परीक्षेचा कालावधी आहे. तर बघा, यामध्ये इंग्रजी, मराठी वगैरे, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तर याच्यावरती प्रश्न आहेत. आणि टेक्निकलला 75 आहेत. तर इकडे 25 आणि तिकडे 75, जे इंजिनियर सारखं, जे इंजिनिअरिंगच्या वरच्या जे परीक्षा आहेत तसं. सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, तर त्याच्यामध्ये सेम आहे, 25, 75 असाच आहे. स्वच्छता निरीक्षक 25, 75च आहे. त्यांना पण तांत्रिकचं एक सर्टिफिकेट दिलं जातं, सर्टिफिकेट कोर्सवरती आहे. वरिष्ठ लिपिक सेम ॲज तलाठी आहे, तिथं 25, 25, 25. बौद्धिक चाचणी 25, सामान्य ज्ञान 25, म्हणजे सेम तलाठीसारखे 4 कंपार्टमेंट, 25, 25, 25. आणि 25 गुणिले 50, म्हणजे मराठीला 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजीला 25 प्रश्न 50 गुण, सेम तलाठीसारखं याच्यामध्ये वरिष्ठ लिपिकचं आहे. त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, त्याला 90 मिनिटाची परीक्षा आहे. 40 प्रश्न आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीला. आणि त्यांच्या टेक्नॉलॉजीवर 60, तर असे 100 प्रश्न येणार आहेत. तर 60-40 असं स्ट्रक्चर प्रयोगशाळा सहाय्यकला आहे. तर मग तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूवैज्ञानिक, कृषी विषयक असे त्यांना या ठिकाणी प्रश्न येणार आहेत. वाहन चालकला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, इंग्रजीसुद्धा त्यांना आहे वाहन चालकला. बौद्धिक चाचणी पण आहे. आणि व्यावसायिक परीक्षा गुण त्याले 80 धरले जाणार आहेत. तर टोटल 200 आहे. स्वच्छक हा जो आहे तर ग्रुप डीचं पद आहे, ते शिपायाचं पद. प्रश्न त्याच्यामध्ये मराठीचे 25, इंग्रजीचे 25, सामान्य ज्ञान 25, बौद्धिक चाचणीचे 25. याच्यामध्ये टेक्नॉलॉजी वगैरे सर्टिफिकेट काहीच नाही. स्वच्छक हा स्वच्छकच आहे त्या ठिकाणी, तर त्याला टेक्निकल वगैरे काही क्रायटेरिया नाही. शिपायाच्या बाबतीमध्ये 90 मिनिटाची परीक्षा आहे, तर तिथे पण सेम मराठी आहे. शिपायाला सुद्धा इथे इंग्रजी आहेच, तर एखादं पत्र त्याला पण वाचता आलं पाहिजे, कोणाकडे नेऊन द्यायचं त्याच्यावरचा ॲड्रेस तरी माहीत पाहिजे. सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तर याला पण आहेत. तर त्याच्यानंतर परीक्षा कशी असणार आहे, तर ही कॅम्प्युटरवरती कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. तर ऑनलाईन परीक्षा असणार आहे, वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे. प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक गुण 2च असणार आहेत. तर मॅक्झिमम गुणसंख्या ही 2च असणार आहे. आणि याच्यामध्ये इन होण्यासाठी उमेदवारांना कमीत कमी 45% गुण असणं आवश्यक आहे. एखाद्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट होण्यासाठी गुण असणं आवश्यक आहे. आणि जर प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न तुम्हाला पटले नाही, आवडले नाही, त्यावर हरकती पण घेता येतात. तर तुम्हाला 100 रुपये शुल्क भरून त्या ठिकाणी हरकती घ्यायच्या आहेत. समाप्ती दिनांकापासून 7 दिवसाच्या आत तुम्हाला हरकती घ्यायच्या आहेत. तर ही त्याची सगळी बेसिक माहिती आहे. त्याच्यानंतर पात्रता बघून काय काय डॉक्युमेंट्स लागतात,
तर नेहमीचे डॉक्युमेंट लागतात. शैक्षणिक अर्हता, EWSला EWS लागतं, NCL लागतं, नॉन क्रिमिनल. त्याच्यानंतर भूकंपग्रस्तांना त्यांचं संबंधित लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे सगळ्यांनाच लागतं, स्मॉल. ते स्वतःच्या सहीने द्यायचं आहे, सोपं असतं. अनुभव ज्यांना येते ते अनुभव प्रमाणपत्र वगैरे हे सगळं लागणार आहे. जिल्हा केंद्र निवड, तर अर्ज सादर करताना जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. तर तुम्हाला तिथे ऑप्शन द्यायचं आहे, जिल्हा केंद्राची निवड त्या ठिकाणी करायची. परीक्षा शुल्क नेहमीसारखेच आहे, 1000 रुपये, आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 100 रुपये कमी. तर त्यांना पण या ठिकाणी अनाथ, दिव्यांग वगैरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सगळ्यांनाच इथे 900 रुपये फीस आहे. माजी सैनिकांना फीस आकारली जाणार नाही. आता त्यांनी देशासाठी एवढं योगदान दिलं असतं, 15-15 वर्ष आयुष्यातले त्यांनी बॉर्डरला घातले असतात जीव धोक्यात घालून, तर मग त्यांना फीस आकारली जाणार नाही. तर त्यांना मोफत आहे, फॉर्म त्यांना भरता येईल. ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे, पेमेंट वगैरे सगळं ऑनलाईन पद्धतीनेच. अर्ज करण्याचा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. नंतर बरेच लोक फोन करतात, सर याची डेट सांगा, त्याची डेट सांगा. तर ऑनलाईन अर्ज करण्याची 16/10/2023 पासून ते 6/11पर्यंत ऑनलाईन आहे. फीस भरण्याची तारीख जी आहे तर ती 16/10 पासून ते 7/11पर्यंत आहे. परीक्षेची तारीख अजून डिक्लेअर नाही, तर ती संकेतस्थळावर mahapwd.government.gov.in या वेबसाईटवर परीक्षेची तारीख येणार आहे. दिव्यांग उमेदवारांना लेखनिक वगैरे त्यांना मिळणार आहे, त्यांना असिस्टंट वगैरे ती व्यवस्था मिळणार आहे, ज्या सगळ्याच दिव्यांगांना नाही, ज्यांना गरज आहे तिथे. त्यानंतर जागेचं विवरण दिलं आहे कोणत्या विभागात जास्त, तर मुंबईमध्ये 532 पद आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई. तर तिथे 532 कनिष्ठ अभियंत्याचे पद आहेत. हे जागेचं विवरण सगळं प्रत्येक डिपार्टमेंट वाईज या ठिकाणी दिलेलं आहे. कनिष्ठ अभियंता मंत्रालय मुंबई, इथे सुद्धा 55 जागा आहेत. तर मग कॅटेगरी वाईज इथे सॉर्टिंग करून दिलेलं आहे. कॅटेगरी वाईज एकूण आरक्षित पदं, OBCचे किती वगैरे, याच्यात कोणाला काय अडचण आली, आपल्या कॅटेगरीमध्ये जागा नसेल तरी तुम्हाला ओपनमध्ये फॉर्म भरता येतं. ओपन इज ओपन टू ऑल आहे. आणि प्रत्येकाची या ठिकाणी टेक्निकल आता पात्रता असणारी, टेक्निकल पात्रता आहे प्रत्येक पदाला. इथे कनिष्ठ अभियंता इथे टेक्निकल पात्रता आहे. जिथे टेक्निकल, आता नॉन टेक्निकल पदांसाठी त्यांच्याविषयी आपण बघूया. जिथे टेक्निकल क्रायटेरिया नाही, एनी ग्रॅज्युएशन चालतं, अशी पद्धत त्याच्याविषयी आपण बघू. लघुलेखक वगैरे ह्या सगळ्यांनाच टेक्निकल, उद्यान पर्यवेक्षक यांना पण टेक्निकल क्रायटेरिया आहे. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, तर स्वच्छता निरीक्षक, त्याला ते सर्टिफिकेट लागतं स्वच्छता निरीक्षकचं. त्यानंतर वरिष्ठ लिपिक गट क म्हटलेलं आहे. तर हे नॉन टेक्निकलचं पद आहे. इथे 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि या ठिकाणी असला तरी चालतो. वरिष्ठ सहाय्यक जो आहे, वरिष्ठ लिपिक, याला टायपिंगचा क्रायटेरिया नाही, कुठलाही टेक्निकल क्रायटेरिया नाही, एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी भरू शकतो. इथे औरंगाबाद परिमंडळामध्ये त्यांच्या 13 जागा आहेत. तर हे लक्षात ठेवा, कुठलाही विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. तर हे लक्षात घ्या. 10वी परीक्षा उत्तीर्ण प्रत्येकजण असतोच. त्यानंतर काही डिप्लोमाधारक वगैरे असतात. काही लोक 10वी नसतानाही त्या मुक्त विद्यापीठाचा एक कोर्स करतात, तर तो 10वी समकक्ष असला पाहिजे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची कोणतीही पदवी, एनी ग्रॅज्युएशन असणार आहे इथे वरिष्ठ लिपिक गट कला. तर हे नॉन टेक्निकल एनी ग्रॅज्युएशनवर आहे. टायपिंगची सुद्धा गरज नाही आहे, लक्षात घ्या. वरिष्ठ लिपिक गट क, तर हे नांदेड परिमंडळामधलं आहे. तिथे पण सेम तेच पात्रता आहे. वरिष्ठ लिपिक गट क नागपूर डिव्हिजनमधलं आहे त्यांचं. तर सार्वजनिक तिथे पण सेम एनी ग्रॅज्युएशन लागणारे, टायपिंगची गरज नाही, कारण ते वरिष्ठ पद आहे. टायपिंग कोण करणार, जो कनिष्ठ आहे तो करतो. वरिष्ठ लिपिक गट क हे पुणे डिव्हिजन आहे. इथे जागा कमी आहेत, 2च जागा आहेत. वरिष्ठ लिपिक गट क नांदेड प्रादेशिक विद्युत मंडळ जे आहे, तर तिथे या ठिकाणी जागा जी आहेत तर ती एकच जागा आहे, खूप कमी जागा आहे तिथे. त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, तर प्रयोगशाळा सहाय्यक गट कचंच पद आहे. इथे पात्रता काय, तर 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर विज्ञान शाखेतील पदवीधर, रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन किंवा ॲग्रिकल्चर पदवी धारण केलेला असावा.
तर हे या ठिकाणी कायदा म्हणजे या ठिकाणी पात्रता आहे. तर सायन्स बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी आहेत, तर रसायनशास्त्र विषय घेऊन किंवा ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी आहेत, तर तेच या ठिकाणी फॉर्म भरू शकतात प्रयोगशाळा सहाय्यकला. तर प्रयोगशाळा सहाय्यक फक्त 10वी वगैरे 12वी सायन्स असे चालत नाहीत, तर विज्ञान शाखेतली सायन्सची डिग्री असणं आवश्यक आहे किंवा ॲग्रिकल्चर डिग्री आवश्यक आहे. मग ह्याचे प्रत्येक डिव्हिजन वाईज या ठिकाणी पदं दिलीत, तर सेम सारखंच आहे. तर तुम्ही बघून घ्या, आपल्या ग्रुपवरती ही जाहिरात टाकलेली आहे. वाहन चालकाची पात्रता, मोटार वाहन अधिनियम वगैरे त्याकडे ते संबंधित लायसन असलं पाहिजे वगैरे. तर हलकं मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन चालवण्याची त्याच्याकडं पात्रता असली पाहिजे, ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. स्वच्छकसाठी काय पात्रता आहे, तर शासनाने इतर समतुल्य सक्षम प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या इयत्ता 7वीमधून बढती दिलेली असावी. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकात सदर अर्हता त्यांनी पूर्ण केलेली असावी. तर 7वी पासच वगैरे स्वच्छकला काही पात्रता नाही. शिपाई गट क जो आहे, तर त्यासाठी सुद्धा 10वी पासच पात्रता आहे. अगदी 10वी पास झालेले ज्यांचं वय 18 वर्ष आहे, तर ते सुद्धा फॉर्म भरू शकतात, जे गरजू विद्यार्थी आहेत. तर शिपायाचे मग प्रत्येक डिव्हिजनच्या वेगवेगळ्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर ही नाशिक डिव्हिजनमध्ये 5 पद आहेत आणि आपल्या जरी कॅटेगरीला नसेल तर ओपनमधूनही तुम्हाला फॉर्म भरता येतो. तर हे नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. तर शिपाई गट क अमरावती सार्वजनिक बांधकाम विभाग, त्याच्यानंतर नागपूरचं आहे. तर पात्रता फक्त आणि फक्त 10वी आहे शिपायासाठी. जर गरजू विद्यार्थी आहेत तर त्यांनी भरायचंच. जे आता पोलीस भरती वगैरे तयारी करतात, तर त्यांनी प्लॅन बी म्हणून इकडे करायचं. दुर्दैवाने तिकडे कमी मार्क आलेत, काही विद्यार्थी फेल झालेत मागच्या पोलीस भरतीला, तर त्यांनी इकडे शिपाई गट कला भरायला हरकत नाही. फक्त 10वीच पात्रता आहे. त्याच्यानंतर अबाउट नॉर्मलायझेशन, नीड ऑफ नॉर्मलायझेशन एक्झाम वगैरे ते सगळं होणार आहे. त्याचे हे फॉर्म्युले वगैरे दिलेत आपल्याला, न कळण्यासारखे अतिशय किचकट फॉर्म्युले आहेत. तर याच्यामध्ये आपण न पडता अभ्यास केलेला बरा. नॉर्मलायझेशन म्हणजे काय वगैरे याच्यावरती भरपूर व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवर वगैरे मिळून जातात. आधी अभ्यास करणं गरजेचं आहे. तर याशिवाय तुम्हाला काही अडचण असेल तर कृपया कळवा. तर ज्यांना काही अडचण असेल या पदाविषयी, पात्रतेविषयी, कॅटेगरीविषयी, तर माझा प्रशासकीय अनुभव चांगला आहे, तर तुम्ही त्याच्यानुसार कुठल्याही कॅटेगरीची काही अडचण असेल, व्हॅलिडिटी वगैरे, व्हॅलिडिटी या ठिकाणी लागत नाही फॉर्म भरत असताना. आफ्टर सिलेक्शन तुम्हाला व्हॅलिडिटी काढावी लागते, लक्षात घ्या. तर इथे थांबू आपण.